प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। बघा, मी तुम्हाला म्हटले होते की क्विक रिव्हिजन आपण ह्या चॅप्टरची करू, कोऑर्डिनेट कंपाऊंडची। पण बाहेर शिवजयंतीमुळे एवढा सगळा आवाज आहे, तर त्यामुळे व्हिडिओ बनवायला दिवसभर काही जमलं नाही आणि अजूनही आवाज सुरूच आहे। तर म्हटलं कमीत कमी मुलांना महत्त्वाचे प्रश्न तरी द्यावे आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे। तर बघा, क्वेश्चन नंबर 1, लिजेंड अँड इट्स क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल। याचे जे सगळे टाइप्स आहेत ना, ते चांगले टाइप्स करा। त्याच्यानंतर पॉस्टुलेट्स ऑफ वर्नर थेरी, त्याचे कोणतेही 4 पॉइंट करा। त्याच्यानंतर आयडेंटिफाय होमोलेप्टिक अँड हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑन द बेसिस ऑफ चार्ज। त्याच्यानंतर आयुपीएसी नेम, त्याच्यासाठी तुमच्या पुस्तकातला जो 196 नंबरवरचा जो चार्ट आहे तो देते मी व्हिडिओच्या शेवटी, तर तो चार्ट चांगला करा। त्याच्यानंतर ईएएन म्हणजे इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर, त्याचा ईएएन रूल आणि कॅल्क्युलेट ईएएन नंबर, इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायला येईल। त्याच्यानंतर आयसोमेरिझम, त्याची डेफिनेशन करा आणि त्याचे एक्झाम्पल करा। स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि त्याचे 4 टाइप्स हे इम्पॉर्टंट आहेत। त्याच्यानंतर ड्रॉ आयसोमर्स, इनॅन्शिओमर्स अँड जॉमेट्रिक आयसोमर्स। तर ह्या पद्धतीने हे सगळे ह्या चॅप्टरवरचे फोकस करायचे पॉइंट आहेत, ते चांगले फोकस करा, निश्चित फायदा होईल। हा तुमचा आता तुमच्या पुस्तकात जो दिलेला आहे, ही जो आयुपीएसी नेम जे काही आहेत बघा, सम कॉम्प्लेक्सेस, जो 9.3 196 पेजवरचा हा चार्ट तुम्हाला देते आहे, हा चांगला करा, म्हणजे तुम्हाला आता अभ्यासाला दिशा मिळेल। तर माझ्या पद्धतीने मी क्रिटिकल सिच्युएशन असताना पण तुम्हाला आयएमपी प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर सॉरी फॉर डिस्टर्बन्स। व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करा। ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।